अशा वेळी आपल्या फॅमिलीचा सपोर्ट खूप मॅटर करतो. आई वडिलांचा सपोर्ट कसा राहिला याच्यावर? खूप सपोर्टिव्ह इन अ सेन्स की माझ्या आई एकतर ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता, त्यामुळे सगळं सोडून माझ्या आईला माझ्या मागे मागे सेटवर येऊन बसायला बिलकुल वेळ नव्हता. ती फक्त माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळेला आली आणि कुठेतरी मी असं म्हणेन की तिने विश्वास टाकला. कदाचित सहेतुनी टाकला असेल, कदाचित नाईलाज होता म्हणून टाकला असेल, पण पालक ज्या वेळेला तुमच्यावर विश्वास टाकतात ना त्यावेळेला मला असं वाटतं की आपण दुप्पट रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपली करिअर किंवा जे काही समोर असेल ते वल्हवतो. आणि आय थिंक इट्स टू हर क्रेडिट की माझ्या आईवडिलांनी प्रचंड प्रेम दिलं, पण उगाच म्हणजे माझं स्टारडम मी कायम उमऱ्याच्या बाहेर ठेवूनच घरामध्ये आले. म्हणजे तुला खोटं वाटेल, माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा माझ्या घरातला केर मी काढला, कारण त्या दिवशी प्रचंड पाऊस पडला होता आणि कामवाली येणंच शक्य नव्हतं आणि आपलं लग्नाचं घर स्वच्छ पाहिजे. माझ्या घरातला केर मी काढला होता. त्यावेळेला मी सुपरस्टार होते. सो दिस इज हाऊ शी हॅज ब्रॉट. बट ॲट द सेम टाइम ज्या वेळेला मी कदाचित ही फिल्म केली, जे माझं होम प्रोडक्शन होतं आणि मी प्रचंड गॅप नंतर 10 वर्ष 2 मुलांची आई अशी माझ्या म्हणजे वेगळ्या मानसिक स्तरातनं वयाच्या स्तरातनं मी जात होते आणि एक वेगळी भूमिका निर्मात्याची हाताळत होते. आणि माझ्या मुलांना प्रचंड ताप आला होता, व्हायरल आलं होतं आणि माझी मुलं परदेशात वाढलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना व्हायरल आलं की इट अटॅक्स देम व्हेरी क्विकली. आणि त्यावेळेला मला एवढी भीती वाटली होती की मी हे का करते आहे, मी सोडून देते हे सगळं. तर त्यावेळेला सुद्धा माझ्या बरोबरीनं माझी आई उभी राहिली आणि आज तागात आय एम ब्लेस्ड, टचवूड. खरंय.